जेमतेम काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे। शिवसेना विधिमंडळ पक्ष नेमका कुणाचा आणि आमदार अपात्रतेचा निकाल कुणाच्या बाजूने येणार याचा फैसला सुनावला जाईल। विधिमंडळाचं पावित्र्य राखूनच निकाल द्यायला हवा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांच्या वतीने दिली जाते। मेरिटवरती निकाल यावा ही जनतेची सुद्धा अपेक्षा असल्याचं सुनील शिंदे म्हणतात। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि या सगळ्या निकालाच्या आधी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे। जसं मी म्हटलं की 2 ते 3 तास आता शिल्लक आहेत आणि यामध्ये आता 3-3:30च्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार विधान भवनात जाणार आहेत। त्यांचा आत्मविश्वास जास्त दिसतो, मात्र ठाकरे गटाचा फारसा आत्मविश्वास दिसत नाही, कारण अनिल परब, अनिल देसाई ज्यांनी खरं तर ही खिंड लढवली, एक शिलेदार म्हणून या सगळ्या न्याय प्रक्रियेमध्ये ते होते, ते आज या ठिकाणी गैरहजर आहेत। तर तुमच्या वतीने तिथे कोण निकाल ऐकायला जाणार आहे आणि काय अपेक्षित आहे? नाही, शेवटी निकाल ऐकायला तिथेच बसलं पाहिजे असं नाहीये। शेवटी तो निकाल बाहेरूनही ऐकता येतो, निकालाची प्रत त्याच्यानंतर अधिकृतरित्या त्या ठिकाणी दिली जाणार आहे। त्यामुळे निकाल ऐकणं किंवा याच्यावरती असण्यापेक्षा हा जो निकाल येणार आहे हा विधिमंडळाच्या एकंदर पावित्र्याला धरून असला पाहिजे। जर आपले आमदार अपात्र ठरले तर मग पुढची भूमिका नेमकी काय असणार आणि कशा प्रकारे पुढची वाटचाल तुमची असणार आहे? बघा, एक लक्षात ठेवा, आमचाही पक्ष आहे, पक्ष हा तळागाळात गेलेला आहे। आजही तळागाळातील आमच्या पक्षातील कार्यकर्ते स्ट्रॉंग आहेत, मजबूत आहेत, पक्ष मजबूतीने काम करतोय। त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भात पक्षप्रमुख निश्चितच या ठिकाणी निर्णय घेतील, परंतु आमची भविष्यातील पक्षाची वाटचाल अतिशय मजबूत असेल हे मात्र निश्चित सांगेल। त्यामुळे त्यांनी सांगितले की तयार आहोत निकालासाठी आणि ज्या प्रकारे निकाल हा संविधानाला धरून त्यासोबतच जे मार्गदर्शक तत्व सर्वोच्च न्यायालयाने दिली आहेत त्याला अनुसरून अध्यक्ष देतील अशी अपेक्षा सुनील शिंदे यांनी व्यक्त केली। कॅमेरामॅन अनिल पवार समी वेदांत ने एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।